आपला आजचा पदार्थ आहे जिलेबी. जेव्हा आपण जिलेबीचा विचार करतो, जिलेबी म्हणा, इमृती म्हणा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात बनलेली जिलेबी, तर त्यात घटक साधारण सारखेच असतात. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की जिलेबी ही पिवळी दिसते, त्याच्यामुळे त्यात बेसन असेल. तर त्यात बेसन नसतं, त्याच्यामध्ये मैदा असतो. तर हा मैद्याचं जे पीठ बनवलं जातं, ते आपण पहिल्यांदा तळून काढतो. त्याच्यामुळे मैदा आपल्या शरीरासाठी चुकीचा आहे. त्याच्यामुळं जिलेबी खाऊ नये. मग नंतर ते तळलं जातं. तळलेलं पदार्थ पण खाणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे पण जिलेबी खाऊ नये. आणि नंतर ती जिलेबी साखरेच्या पाकात सोडली जाते. आणि साखरसुद्धा आपल्या शरीरासाठी अयोग्य आहे. त्याच्यामुळे एका पदार्थामध्ये मैदा आहे, साखर आहे आणि तेल आहे. ते तळलेलं आहे. आणि ह्या तिन्ही प्रकारामुळे आपल्याला जिलेबी खाणं चुकीचं आहे. ह्याच्यावरती जाऊन चौथा प्रकार असा आहे, की जिलेबी पिवळी दिसण्यासाठी त्यात रंग घातला जातो. ज्याला आपण जिलेबीचा रंग म्हणतो. तर हा जो रंगद्रव्य किंवा घटक पदार्थ आहे, तो सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगला नाही. त्याच्यामुळे मी ह्याला रेटिंग देतो आहे 5 पैकी 1 आणि हे जिलेबी आपण न खाणं चांगलं.